नमस्कार मंडळींना. तर कशा आहेत? तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी काल सारखं कामावर होतं आज तर भाई जाम लेट झाला आहे. आज गाडी भेटते काय माहीत पण नाही. गाडी जर नाही भेटली तर आज आहे भोच्यावरला पक्की. इथे समोर दिसतंय ते आमचं गाव मंदिर आहे. हे आमचं गाव मंदिर आहे. मित्रांनो, आता जो समोर टॉवर दिसतोय ना, तुम्ही जो आणलाय रात्रीच्या रात्री उभा करायला सांगितला. मोदीला फोन केला, माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांना फोन केला. ते बोलले काय समस्या आहे तुझी, हल करूया आपण. ते बोललो मला रेंज येत नाही. ते बोलले लावे टॉवर. हा बघा टॉवर उभा केला नाही त्यांनी लगेच. कि इसका कारण नरेंद्र मोदी है. माझी कशी ओळख लय आहे ना वरपर्यंत, त्यामुळे लगेच सगळी कामं पटापट. काय जरा हे रस्त्याचं काम आता अडलं आहे, खड्डं पडलं डबर. रस्ता करतात ते करतात. डांबर लावला नाही की भाकरीसोबत भाजी खातात, तसं केला नाही काही समजत नाही. गजब बेइज्जती है. लगेच उकाटला. 2 वर्ष पण नाही झाली रस्त्यात, डबर पडलं डबर. आंबे कोणाला हवे असतील सांगा, आंबे आहेत, देणार नाही. कैसा लगा मेरा मजाक. जाम आंबे देणार नाही. हा बघा हा टॉवर तो कालच उभा केला नाही. आत्ता मित्रांनो जवळजवळ 10:30 वाजलेत आणि एवढं बेकार ऊन आहे ना, म्हणजे 2 मिनटं 3 मिनटं उभा राहायला नको ना, तरी चक्कर येऊन इझिली पडेल. एवढं बेकार ऊन आहे. हीट एवढी जाम वाढले ना, काय सांगणार. अच्छा हमको सिखा रिया. मित्रांनो 10:30 वाजले. कामाचा टायमिंग उलटलाय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आता कसं झटपट पटापट जायचं, नाहीतर मग बस गेली तर मग वांदे. कारण आपली जी बबली आहे ती जरा बंद पडली आहे, त्यामुळं काय आपण करू नाही शकत. बबली असते तर मग काय आपलं टेन्शनच नाही. टाकले 100चं पेट्रोल की झापकन लहान जा, कसं झापकन. मित्रांनो ही आहे माझी शाळा. शाळा म्हणजे एक अनोखी आठवणच, जिथे सर्व दुःख विसरून मनसोक्तपणे आनंद घ्यायचा. ती जागा म्हणजे आपली शाळा. ह्या बघा कोणतरी हाय, मी जातोय तिकडेच येत आहे. मागं गेलो मागं येतं, पुढं गेलो पुढं येतं. काय म्हणायचं, माझा पाठलाग सोडित नाही, मंगात दर नाही. हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. आता आपला काका जरा भेटला होता, त्याच्यामुळे आपण झटपट आलो रस्त्यावर. आपला वेरलचा स्टॉप आहे, वेरल स्टॉप. काका भेटला. काका म्हणतात चल, बसलो आणि आलो पटकन. झटकी पट. पण आता एसटी आली पाहिजे, नाही तर वांदेच आहेत. 10:30ची एसटी गेलेली आहे असा माझा अंदाज.
कारण माणसा दिसत नाही आहेत. दररोज असतात 30-10:30 एस टीला. काय करायचं. मित्रांनो एस टीवाल्याचा नंबर असला तर पाठवा रे. आपली क्रिएटिव्हिटी जरा बंद पडले आहे, नाही तर आपण काही तीच घेऊन गेलो असतो. मोठी गाडी आपण मोठी माणसं मोठ्या गाड्या नेतो म्हणून आपण कसं आपल्या गाड्या बाहेर नाही. आपण डायरेक्ट 80 लाखाच्या गाडीतनं फिरतो. डायरेक्ट लाल परी, काचकन, विषय खोल.